अजित पवार महायुतीमध्ये नाराज आहेत का अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगते। कारण केंद्रीय गृहमंत्री अमित शहांच्या मुंबई दौऱ्यात अजित पवार कुठेच दिसले नाहीत। अमित शहांनी मुख्यमंत्री शिंदेंच्या घरातलं बाप्पाचं दर्शन घेतलं, अजित पवार तिथे गैरहजर होते। शहांनी फडणवीसांच्या आणि शेलारांच्या निवासस्थानातील सुद्धा बाप्पाचं दर्शन घेतलं, मात्र अजित पवार तिथेही अनुपस्थित होते। विशेष म्हणजे अमित शहांनी शिंदे आणि फडणवीसांसोबत लालबागच्या राजाचं दर्शन घेतलं आणि दौरा संपताना मुंबई विमानतळावर महायुतीच्या नेत्यांची बैठक झाली। या बैठकीला अजित पवार उपस्थित होते, मात्र इतर ठिकाणी अजितदादांनी अमित शहांपासून अंतर राखलं अशी चर्चा सुरू झाली। त्यामुळे अजित पवार जाणून बुजून अमित शहांच्या दौऱ्यापासून दूर राहिले की महायुतीनेच अजित पवारांना दूर राहायला सांगितलं, असे तर्कवितर्क राजकीय वर्तुळात आता लढवले जात आहेत। नेमका हा विषय काय आहे, काय काय मुद्दे आहेत पाहूया। गेल्या काही दिवसात महायुतीत अजित पवार अस्वस्थ असल्याच्या चर्चा, भाजप सेनेच्या नेत्यांकडून होणाऱ्या टीका टिप्पणीनं नाराज, शरद पवारांकडे पक्षातून जाणाऱ्या नेत्यांची डोकेदुखी, तानाजी सावंतांच्या उलटीच्या वक्तव्यानं पक्षात तीव्र असंतोष, लाडकी बहीण श्रेयवादातही दादांना डावलल्याची भावना, बहिणीविरुद्ध उमेदवार ही चूक, बारामतीत न लढण्याचा विचार ही चिन्ह कशाची, असे हे सगळे मुद्दे असल्यामुळे अजित पवार आणि महायुतीचं नेमकं काय चाललेलं आहे हा प्रश्न आहे। 37% असेल तर ती आज एकदम 26%वर आणि 27%वर आली आणि लोकांनाच धक्का बसला की हे एक भारतीय जनता पक्ष असं कसं करू शकते। आता त्याच्यातनं काही मार्ग काढायला कदाचित माझी अशी शंका आहे की त्यांना सांगतील की तुम्ही जरा तात्पुरते स्वतंत्र लढा, नंतर आपण सरकारमध्ये एकत्रित करू, असंही करतील ते। म्हणजे तुम्ही तिकडे लढा, जरा लांब उभं राहा आणि मग निवडणूक झाल्यावर आपण एकच आहे, आपण मित्रच आहोत, असं कदाचित समजूत घालतील। अरे भावांमध्ये होते, तुमच्या घरातही होते, तुमच्या घरात का सगळं आलबेल आहे काय? 3 पक्षांचं सरकार आहे, भांड्याला भांडं लागते, तिकडे काय आलबेल आहे काय? उद्धव ठाकरे साहेबांचं, शरद पवार साहेबांचं मुख्यमंत्री कोण होईल त्याच्यावरून भानगडी सुरू आहे। ते छापत नाही, तुम्ही आमचंच दाखवताय काय?